6.3 class 8 solve example 5th simplify a minus b whole cube minus a cube minus b cube. ठीक आहे, सगळेजण लक्ष द्या. क्वेश्चन काय आहे? a minus b whole cube minus a cube minus b cube. ठीक आहे, इज इक्वल टू आपल्याकडे a minus b whole cube चा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे a minus b whole cube चा? a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. मध्ये साइन काय आहे? मायनस. ब्रॅकेट मध्ये a cube minus b cube. a cube minus b cube चा फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे? ब्रॅकेट मध्ये a minus b. सेकंड ब्रॅकेट मध्ये a square plus ab plus b square. ब्रॅकेट कंप्लीट. आता सगळेजण इथे लक्ष द्या. a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube मायनस साइन आहे इथे. आता इथे मला काय करायचं आहे? हा जो a मायनस बी आहे या a मायनस बी ने या पूर्ण ब्रॅकेटला काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे. तर मी काय करतो, एकदा a नी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो, त्याच्यानंतर b नी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, a नी जर मल्टिप्लाय केलं मी पूर्ण ब्रॅकेटला तर a मल्टिप्लाय बाय a स्क्वेअर म्हणजे काय झाला? a क्यूब. नंतर मध्ये साइन प्लस a मल्टिप्लाय बाय a b काय होणार? a स्क्वेअर आणि हा b प्लस a मल्टिप्लाय बाय b स्क्वेअर म्हणजे ab स्क्वेअर. ठीक आहे, a नी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय झालं. आता आपल्याला काय करायचं आहे? मायनस b नी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. तर b मल्टिप्लाय बाय a स्क्वेअर काय होणार? a स्क्वेअर b मायनस प्लस मायनस b मल्टिप्लाय बाय ab काय होणार? a b मल्टिप्लाय बाय b b स्क्वेअर आणि मायनस प्लस मायनस b मल्टिप्लाय बाय b स्क्वेअर काय होणार? b क्यूब. ठीक आहे, एवढं सर्वांना समजलं. आता पुन्हा मी हे काय ठेवतो? ॲज इट इज ठेवतो. a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. पहा इथे सगळेजण लक्ष द्या. a स्क्वेअर b मायनस a स्क्वेअर b काय होणार? कॅन्सल होणार. प्लस a स्क्वेअर b सॉरी सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे? या मायनसने पूर्ण ब्रॅकेटला काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे. पहा मायनसनी जर मी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर मायनस प्लस काय होणार? मायनस a क्यूब होणार. मायनस प्लस इथे मायनस a स्क्वेअर b मायनस प्लस मायनस ab स्क्वेअर मायनस मायनस प्लस a स्क्वेअर b मायनस मायनस प्लस ab स्क्वेअर आणि मायनस मायनस प्लस b क्यूब. ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेट नाही आहे इथे. ठीक आहे, आता सगळेजण लक्ष द्या. आता आपल्याला इथे काय काय कॅन्सल होणार आहे? हा प्लस a क्यूब मायनस a क्यूब गेट कॅन्सल. त्याच्यानंतर पहा इथे मायनस b क्यूब प्लस b क्यूब होणार. आणखी पहा इथे हा मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर जसाच्या तसा. आता इथे पहा मी काय करतो? मायनस a स्क्वेअर b आणि प्लस a स्क्वेअर b काय झाला? कॅन्सल. मायनस a स्क्वेअर b प्लस सॉरी ab स्क्वेअर मायनस प्लस ab स्क्वेअर कॅन्सल. आपल्याकडे राहिलं काय? फक्त मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर. हे झालं आपलं सिम्प्लिफिकेशन कशाचं? a मायनस b होल क्यूब मायनस a क्यूब मायनस b क्यूब होल क्यूबचं. ठीक आहे.